उपराजधानी नागपुरात मुलींच्या वसतिगृहात घुसून एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय। मुख्यमंत्र्यांच्या शहरातच मुली सुरक्षित नाहीत, गुन्हेगारांच्या मनातून पोलिसांची भीती संपली आहे, असा निशाणा वडेट्टीवार यांनी साधला। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या छेडछाडी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। वडेट्टीवार यांनी आपल्या इंस्टाग्रामवर लिहिलं की राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नागपूरचे आहे आणि जिथे मुली सुरक्षित नाही। आरोपींनी नागपुरातील मुलींच्या वसतिगृहात शिरून विनयभंग केला। या वसतिगृहात पुरेशी सुरक्षा नाही, सीसीटीव्ही नाही, इथे मुली कोणावर अवलंबून राहतील। या मुलींचे मोबाईल फोन चोरीला गेले। नागपुरातील गुन्हेगारांना आता पोलिसांची भीती वाटत नाही का? वसतिगृहात राहणाऱ्या मुली खूप घाबरल्या आहे आणि त्यांच्या सुरक्षेची हमी कोण घेणार? या वसतिगृहात 64 मुली राहतात। या वसतिगृहाजवळ दारूचं दुकान असल्यानं या मुली ये जा करताना नेहमीच असुरक्षितता वाटते। अशा स्थितीत वसतिगृहाच्या दाराला साधं कुलूपही नाही, अशा ठिकाणी मुली कशा राहतील असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले। तर आरोपींना अटक करण्याची, राज्यभरातील मुलींच्या वसतिगृहात सीसीटीव्ही बसवण्याची आणि सुरक्षा आणखी मजबूत करण्याची मागणी करत वडेट्टीवार पुढे म्हणाले की जर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या शहरात मुली सुरक्षित नसतील तर इतर ठिकाणच्या मुलींची काय अवस्था असेल? या मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारनं घ्यायला हवी, असेही ते म्हणाले।